ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा गाठ सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी बाप्पाजी सारखा अहंकारी माणूस पूर्वीचं सगळं वैर विसरून नम्रपणे स्वतःहून आपली मुलगी या घरात द्यायला तयार झालाय. हे सगळं वाटतं तितकं सरळ नाहीये. जर माझी होणार नशील ना तर सांगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा मेलेलंच बरं. खलास करतो स्वतःला. नामदेवा, तुझ्या तोंडून कोयना असं ऐकताना लई बरं वाटतंय बघ. मग तुझ्या बाबांचं नाव काय आहे? तुझ्या बाबांना नाव नाही आहे? सांग ना. बरं मला सांगा, तुम्हाला मी आवडते? मला ना तू ना नाही आवडत. नाही आवडत का? मला बाप्पाजी आवडतो. तो ना असा टकलू आहे आणि त्याला ना शेंडी आहे अशी, म्हणून तो आवडतो मला. तू ना मगाशी घरी आला होता. हो. आणि मग गेला तो. मग ना धनाजी काकांनी धर्म आहे ना त्याला मारलं. हो, तुम्ही ते बघितलं? बघितलं. बरं, तुम्हाला बाप्पाजी आवडतात ना? मी नाही आवडत. मग ठीक आहे, मी नाही राहत इथे, मी जाते. चालेल? मग तू जाशील? मग तू तुझ्या आईकडे जाशील? मग तू देवदासी होशील? अहो अहो, असं नाही बोलायचं. नाही बोलायचं. तुम्ही माझे पती आहात ना? तुम्ही माझं रक्षण करायचं. आणि मला कोणी त्रास दिला ना तर मला त्यांच्यापासून तुम्ही वाचवायचं. वाचवणार ना? वाचवणार. काशी, तुला मी आवडतो. तुम्ही मला खूप आवडता. आईची इच्छा होती की मी खूप शिकावं, डॉक्टर व्हावं. पण माझं लग्न झालं आणि मी इकडे आले. आई फिरायची काय योजना आहे तिलाच माहीत. पण एकच प्रार्थना आहे, यांना लवकर बरं करावं. आई आई ऐक ना ग, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आता अजून काय बोलायचं बाकी आहे?
तुझ्या वतीने तो बाप्पाजी मगाशी बरंच काही बोलून गेलाय. अगं पण आई अरे धर्मा, तो बाप्पाजी तुझ्या वडिलांचा 1 नंबरचा शत्रू आहे. तुझ्या वडिलांच्या सतत वाईटावर टपलेला असतो तो, आणि त्याच्या मुलीशी लग्न करायचंय तुला? तुला जराही विचार करता नाही आला? अगं आई प्रेम करताना थोडीच विचार करतात. अगं आई, आम्ही ॲक्च्युली कॉलेजमध्ये असताना आमची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं? पुरे. आता मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? आई, अगं कांतावर माझं खरंच खूप प्रेम आहे ग, आणि ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. आई, मला तिच्याशीच लग्न करायचंय. आई, अगं तू एकदा बाबांशी बोलशील, ते तुझं नक्कीच ऐकतील. मुळीच शक्य नाही. अरे धर्मा, ती कांता तुझी कॉलेजची मैत्रीण जरी असली ना, तरी ती आमच्यासाठी बाप्पाजींची मुलगीच आहे. हे लग्न होणं अशक्य आहे. आई ऐक ना, आई प्लीज माझ्याकडे बघ. आई, मी कांतावर खरंच खूप प्रेम करतो. आई, माझं जर कांताबरोबर लग्न झालं ना, तर मी खरंच खूप खुश होईन. मी काय म्हणतो आई, तुम्ही दोघं माझ्या सुखासाठी तुमचं वैर, तुमचे इगोज बाजूला ठेवू शकता का? नाही म्हणजे तुम्हीच म्हणता ना की बाप्पाजी खूप कर्मठ आहेत, खूप स्वार्थी आहेत, खूप अहंकारी आहेत, पण ते जर आपल्या मुलीसाठी या लग्नाला तयार होऊ शकतात तर तुम्ही दोघं का नाही? आणि आपण असा विचार करूया ना की हे लग्न झाल्यामुळे बाबा आणि बाप्पाजींमधलं जे वैर आहे ते सगळं संपून जाईल. अगं आई, कांता जर या घरात सून म्हणून आली ना, तर बाप्पाजी बाबांबद्दल काही वाईट साईड बोलण्याचा प्रश्नच येत नाही. आई, अगं या उलट ते सगळीकडे बाबांना सपोर्टही करतील. धर्मा सांगतोय ते अगदीच चुकीचं नाहीये. ही सोयरीक झाली तर ती आपल्या पथ्यावरच पडेल. त्या बाप्पाजीची मुलगी आमच्या घरात येते म्हटल्यावर त्याला कायम आमच्या समोर मान खाली घालूनच राहावं लागेल. बरं, कांताला केव्हा घेऊन येतोयस मला भेटायला? काय? अगं आई, मी आता सुनबाई करून घ्यायची म्हटल्यावर ती काळी आहे का गोरी आहे? बरं, बाप्पाजींची मुलगी आहे म्हटल्यावर तिला टक्कल तर नाही ना? पाहायला नको? अगं आई, तू पण ना. बरं जा, तिला घेऊन ये मला भेटायला. काय? अगं आई, मी तिला ऍक्च्युली कालपासून तिला फोन लावतोय, पण तिला फोनच लागत नाहीये. मी एक काम करतो, मी तिच्या घरीच जातो. चालेल? हो. आई, थँक्यू. हो, मी सांगते त्यांना. ओके, हो हो, बाय. वहिनी, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? हो. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे सुदेश दादा कधी येणार आहे? त्याचं ट्रेनिंग संपलं की येईल तो. का ग? ॲक्च्युली मला सुदेश दादाशी बोलावंसं वाटतंय. त्याला जर विश्वासात न घेता मी हे केलं तो किती भडकेल ना. एक तर तो आधीच खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्याला जर कळलं तर. मला सांग सरिता, तू काय करायचं ठरवलंस? आम्ही लग्न करणार आहोत. म्हणजे तुझं नक्की पण झालंय? हो. अगं, तू आई बाबांशी बोलली आहेस का? तसं आईशी बोलले, म्हणूनच ती हल्ली खूप तुटक वागते. हे बघ,
मला खरंच वाटतं की अजूनही तू सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला हवास. प्रेम विचार करून तर नाही ना करतायत, आणि मुळात ते आपण कधी ठरवायचंच नसतं, ते तर नकळत होत जातं. ए बाई, मला माहिती आहे की तू एका लेखिकेची मुलगी आहेस. तू खूप कथा कादंबऱ्या वाचते, सगळं माहिती आहे मला. पण त्या कथांमधलं जग आणि वास्तवातलं जग ह्याच्यात खूप फरक असतो. अगं पण वहिनी, मी आलेच. बाप्पाजी बाप्पाजी, धनाजीरावांचा मुलगा आलाय धर्मा. आला? बाबा तू आज जा, आणि मी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? जी जा. बाप्पाजी, धर्मा बेटा, अरे तू आलास? ये ये बाळ ये. तुम्ही इतके डिस्टर्ब का दिसताय बाप्पाजी? अरे धर्मा बेटा, शेवटी मुलीचा बाप आहे रे मी. वयात आलेली मुलगी असणाऱ्या सगळ्या पालकांचा चेहरा असाच होतो रे. ते जाऊ दे, कसं काय येणं केलं तुम्ही जावई बापू? माफ करा, म्हणजे तुला तुझ्या वडिलांनी अजून लग्नाला परवानगी दिली नाही, पण मी तुला जावई बापू म्हटलं. जे राग तर नाही ना आला? नाही नाही हो, तो तर तुमचा अधिकारच आहे. तुम्ही मला जावई बापू म्हणून हाक मारली, मला खूप बरं वाटलं. मी या कारणासाठी इथे आलो होतो की मी कालपासून कांताला फोन लावतोय, पण ती फोनच पिकअप नाही करत आहे. बरी आहे ना ती? कालपासून खूप अस्वस्थ आहे रे. सारखी विचार करत असते. तुझ्या वडिलांनी जर लग्नाला परवानगी दिली नाही तर काय करायचं याच विचारत असते बघ ती नेहमी. त्यातून तुझ्यावर खूप प्रेम करते रे ती. तुझं मूल वाढवते ती आपल्या उदरामध्ये, आणि तुझ्यावर खूप विश्वास टाकला बघ तिने. आता तुमच्या दोघांचं लग्न व्हावं एवढीच त्या भिराईकडे प्रार्थना. बाप्पाजी 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 बाप्पाजी, कांता बेबी रूम मध्ये नाहीयेत, नाहीसे झाल्यात. हे पत्र ठेवलंय, वाचा 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 वाचा. कांता, कांता बेटा, कुठे गेली ती? प्रिय बाबा, मी धर्माशिवाय जगू शकत नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करते बाबा. बाबा, तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी दिली, पण धर्माच्या बाबांना हे लग्न मान्य नाहीये. धनाजीराव मला भेटायला आले होते आणि त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. माझ्या धर्मावरच्या प्रेमाला नको नको ते बोलले. म्हणाले, तुझ्या पोटातलं पाप माझ्या धर्माचं नाही. लग्नाला आमचा विरोध आहे. बाबा बाबा, हा अपमान मला सहन होत नाहीये, आणि धर्माशी लग्न नाही तर मी जगून काय करू? आत्महत्येशिवाय आता माझ्यासमोर पर्याय नाही. मी जाते, मला क्षमा करा. तुमचीच कांता. कांता बेटा, काय केलंस का तू? हे काय केलंस? तुझ्या बापाला सोडून गेलीस तू? बाबा कदम, जा रे जा, शोधा माझ्या मुलीला. त्याच्यावर केलेल्या प्रेमाची तिला एवढी मोठी शिक्षा नको रे बाबा. जा जा, शोधा तिला. पण बाबा कांताला कधी भेटले असतील? भेटले असतील रे आता एवढ्यात कधीतरी. पण का रे धर्मा बेटा, का केलं रे तुझ्या बाबांनी असं? अरे माझ्या मुलीने आता काय केलं असेल रे? तिने जीव दिला का आत्महत्या केली? काय केलं तिने? अरे पोटूशी आहे रे ती. का रे धर्मा, का? तुझ्या मी जसं माझ्या मुलीवर प्रेम करतो तसं तुझ्या बापाचं तुझ्यावर प्रेम नाही? नाही नाही, ते असे नाही वागणार. आणि अरे पण तुझ्या घरी आम्ही आलो होतो तेव्हा लग्नाची परवानगी मागितली, तेव्हा त्यांनी नकार दिला ना तुझ्या समोर. का रे धर्मा, का? आणि आता हे पत्र बघ बघ, त्यातलं हस्ताक्षर बघ, ते तर कांताचंच आहे ना? हो, हे कांताचंच अक्षर आहे. मी एक काम करतो,
मी घरी जाऊन बाबांशी बोलतो. नाही रे नाही, ते कबूल नाही व्हायचे. मोठे राजकारणी आहेत रे ते. नाही नाही असं कसं, मी त्यांना विचारतो. जा विचार त्याला. हो मी त्यांना विचारणारच आहे, पण आधी आपण कांताला शोधू. कांताला असं उघडपणे नाही शोधता येणार. अरे सगळ्या गावात नाचक्की होईल त्याची. कांताला आम्ही शोधतो. तू जा तुझ्या वडिलांना विचार, का केलं ते सगळं, का केलं, का माझ्या कांताला आणि माझ्या प्रेमाला शिक्षा केली. जा रे जा विचार. ठीक आहे, मी जातो. जय हो जय हो बाप्पाजी. बाप्पाजी तुम्ही थोर आहात, तुम्ही थोर आहात. काय ऍक्टिंग केलं. आहा, जवाब नाही म्हणजे तुम्ही बच्चनला मी खाऊन टाकलं. बाबा कदम आता पुरे. आज मला तुम्ही थांबवू नका. मी तुमच्यामुळे आज प्रभावित झालोय. तुम्ही देव आहात, देव आहात. हो पत्रामध्ये सुद्धा कांता बेबीचं काय हुबेहूब अक्षर काढलं तुम्ही. वा 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 वा, तुम्ही ग्रेट आहात, थोर आहात. आता धर्मा धनाजीरावाच्या घरात भांडून बाहेर पडेल. धनाजीरावांच्या किल्ल्याचे बुरुज आता हळूहळू ढासळायला लागले बरं का. एवढी सुंदर बायको असताना हा वेडा तोंड फिरवून झोपलाय. कौवे के मुंह में रसगुल्ला काय म्हणतात ना, ते बहुतेक हेच. तुम्ही इथे काय करताय? जा तुम्ही इथून. आधीच इतका तमाशा झालाय. पुन्हा पुन्हा तुम्हाला कोणी इथे पाहिलं तर अनर्थ होईल. तुम्ही जा इथून. तुमच्या पाया पडते. नाही 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 काशी, हे बघ तुझी जागा माझ्या पायापाशी नाहीये. तुझी जागा माझ्या कुशीत आहे. ये. हे बघा, तुम्ही असं बोलू नका. नाही तर मी यांना सांगेन. काशी, तू माझं नाव संजयला सांगशील? बापरे काशी, मला भीती वाटतेय ग. हे बघ मी तुझ्या पाया पडतो. माझं नाव त्याला सांगू नको. हे बघ माझे हात पण थरथर कापायला लागले. तू मला माझं नाव त्याला सांगू नकोस काशी. काशी मला भीती वाटते काशी. मला भीती वाटते. संजयला माझं नाव सांगशील? अगं त्या भिरोबाचे आभार मान. त्या दिवशी मी बेसावध होतो म्हणून, नाही तर याला केव्हाच लोळवला असता. हे बघा, तुम्ही यांच्याविषयी असं बोलू नका. ते डोक्याने अधू असले तरी ते तुमचे मोठे भाऊ आहेत. आणि त्यांच्याविषयी असं बोललेलं मला आवडणार नाही. काशी, हे तू बोलतेस? नाही, तू त्या जयश्रीची मुलगी ना? तू इतकी काय म्हणतात ते पतिव्रता वगैरे असशील असं वाटलं नव्हतं. आई शपथ सांगतो, मला जर हे आधीच कळलं असतं ना तर तुला केव्हाच उचलली असती.
तू जा. ए गप्पा बस, नाही तर चापकाना फोडून काढेन. चल जा इथून. जा जा तू. जा 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 तू. जा जा तू. मारीन मी. जा जा. चले एड्या, बाजूला हो, नाही तर चापकाना फोडून काढेन. ठीक आहे, बघतो तुला नंतर. तुम्ही शांत व्हा. गेलेत ते. द्या मला. हो हो हो, तुम्ही बसा आधी. बसा. गेलेत.